उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। दोघांमध्ये राज्यातील विकास कामांसह पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी पवार कुटुंबियांना मोठा दिलासा। शिखर बँक घोटाळ्याची फाईल अखेर बंद। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्टनं कोर्टानं स्वीकारला। पुण्यातील चाकणमध्ये गॅसच्या ट्रॅक्समधूनच सिलेंडरचा काळा बाजार। रांगेमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून सर्रास सिलेंडर चोरीचा गैरप्रकार समोर। नाशिकमधील त्र्यंबक रोडवर 500हून अधिक गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा जप्त। पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई। प्रशासनाकडून अधिक तपास सुरू। भारताला मोठा दिलासा। शिवालिक पाठोपाठ नंदादेवी तेलवाहू जहाज गुजरातच्या कांडला बंदरामध्ये दाखल। तर आज जग लाडकी जहाज भारतामध्ये दाखल होणार। बगदादमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर इराणकडून ड्रोन अटॅक। बगदाद विमानतळावरील अमेरिकेच्या लॉजिस्टिक सपोर्ट कॅम्पवरही हल्ल्याची भीषण दृश्य समोर। हॉर्मुझ सामुद्रधुनीबाबत अमेरिकेनं जगाकडे मागितली मदत। सुरक्षेसाठी चीन जपानकडे साकडं। हॉर्मुझची सामुद्रधुनी फक्त दुश्मनांसाठी बंद। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचं मोठं विधान। मृत्यूच्या अफवांनंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी जिवंत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर केला पोस्ट। नेतन्याहू कॉफी घेत असतानाचा व्हिडिओ समोर। आणि पाकिस्तानचा काबूल शहरावर हल्ला। ड्रग रिहॅब हॉस्पिटलवर हल्ल्यामध्ये अनेक जण ठार झाल्याची भीती। युद्धामुळे सांगली जवळील कुपवाड, बामणोली, मिरज MIDC सह औद्योगिक वसाहतींना आता भीषण गॅस टंचाई जाणवू लागलेली आहे। गेल्या 10 दिवसांपासून कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय। औद्योगिक वसाहतीमधील फाउंड्री इंजिनिअरिंग सह जवळपास 750 उद्योगांना गॅस उपलब्ध झाला नाही तर ते बंद पडण्याची शक्यता आहे। या टंचाईच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांवर बेरोजगाराची टांगती तलवार आहे। कुपवाडमधील MIDC मधील गॅस टंचाईचा आढावा आणि इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी। आपण एका कंपनीमध्ये आहोत ज्या ठिकाणी LPG वर सगळं काम चालतं। LPG गॅसमुळे त्या ठिकाणचे फॅक्टरीचं प्रोडक्शनसुद्धा कमी प्रमाणात होतं। सध्या आपण आहोत सुप्रीमो जे काय टाक्या बनवतात त्या कंपनीमध्ये आहोत। आपण पाहू शकतो की मागं टाक्या बनवण्याचं काम चालू आहे आणि त्यांच्याच कंपनीचे HR आहेत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय परिस्थिती आहे आता कंपनीमध्ये, गॅसमुळे काय परिणाम झालेला आहे। सध्या मार्च एंडिंगचा ओघ चालू असल्यामुळे ऑर्डर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण सध्या गॅसचा तुटवडा जो बाजारामध्ये आहे त्यामुळे उत्पादन फुल्ल क्षमतेने आम्ही करू शकत नाही आहे। त्यामुळे जे आहे त्या गॅसवरती काम चालवण्याचा प्रकार चालू आहे। हा जर तुटवडा लवकरात लवकर पूर्ण नाही झाला तर बंद ठेवण्याची वेळ येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मार्च एंडिंगसारख्या वेळी लोकांना काम मिळणं अशक्य होईल। तसेच ज्या ऑर्डर्स आहेत त्या फुलफिल करणं देखील कठीण होईल असं चिन्ह आहे। तरी लवकरात लवकर हा जो LPGचा पुरवठा आहे तो सुरळीत व्हावा ही आपल्या माध्यमातून विनंती। शिफ्ट कमी केलेत का, कामगार कमी केले, काय केलं आता नियोजन कसं? नाही, सध्या त्या शिफ्ट प्रायोरिटी बेस काम चालू असल्यामुळे 24 तास काम आहे, पण 2 शिफ्टमध्येच काम चालू आहे। पण हा जर तुटवडा लवकरात लवकर फुलफिल नाही झाला तर नक्कीच शिफ्ट बंद राहील। ॲज वेल ॲज बऱ्याच 50 ते 60 लोक या ठिकाणी काम करतात या डिपार्टमेंटला, तर त्यांच्या बाबतीत देखील उपासमारीची वेळ येऊ शकते। अशाच पद्धतीनं जी काही इंडस्ट्री एरिया आहे कुपवाड, सांगली, मिरज, बामणोली यामध्ये किती कंपन्या कशा कंपन्यांचं काय नियोजन आहे? नियर अबाउट एक 300-350 कंपन्या ह्या LPGवर आधारित आहेत। मग छोट्या असतील, मोठ्या असतील, फाउंड्री उद्योग आहेत, पावडर कोटिंगचे उद्योग आहेत, त्याचबरोबर अशा टँक बनवणाऱ्या कंपन्या आहेत, छोटे फॅब्रिकेशनचे युनिट्स आहेत। असे वेगवेगळे युनिट्स आहेत त्या जर अशा LPGमुळे तुटवड्यामुळे जर बंद झाल्या तर MIDCत मोठा आकार जाणवेल
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्च एंडिंगचं जो मोठमोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांना जे एक प्रेशर असतं की मार्च एंडिंगमध्ये आपण आपला टोटल सीझन संपवायचं किंवा आपलं काम संपवायचं, ते पूर्ण करणं किंवा जो टार्गेट असतो तो टार्गेट जर पूर्ण झाला नाही तर कंपन्यासुद्धा लॉसमध्ये येण्याची शक्यता आहे. साधारणतः 700 ते 750 उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह आसिफ मुरसल, न्यूज 18 मराठी, सांगली. बातमी नाशिकमधून. नाशिक शहरातील त्र्यंबक रोड परिसरात गॅस सिलेंडरचा संशयास्पद साठा आढळल्यानं खळबळ उडालेली आहे. निवासी भागात विनापरवाना HP कंपनीचे 500हून अधिक सिलेंडर रस्त्यावर आढळलेत. काळ्या बाजाराचा संशय व्यक्त होत असून पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी या प्रकरणी संयुक्त कारवाई करत ट्रक, रिक्षा आणि संबंधितांना ताब्यात घेतलेले आहे. सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी. गॅस एजन्सी बाहेरची गर्दी काही हटायला तयार नाहीये. भलेही केंद्र आणि राज्य सरकारकडून देशात गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात असला तरी गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा कायम आहेत. यावरून तुम्हाला राज्यातील घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याची कल्पना आली असेल आणि म्हणूनच आता राज्य सरकार पुन्हा एकदा रॉकेलकडे मोर्चा खरं तर वळवतंय. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेमध्ये या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. खरं तर एकेकाळी रॉकेल घराघरात जळाऊ इंधन म्हणून वापरलं जात होतं, मात्र केंद्राच्या प्रयत्नानंतर आता गॅस घरोघरी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे रॉकेलचा वापर कमी झाला होता. पण आता आखातातील संघर्षाचा भारतावर परिणाम होत असताना राज्य सरकारकडून रॉकेल वितरण केलं जाणार आहे. दरम्यान विधान परिषदेमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी कोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण त्यावर एक नजर टाकूयात. वाढत्या महागाईमुळे शासन आता सर्वसामान्यांसाठी पुन्हा केरोसिन उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर हे केरोसिन थेट सरकारी कंपन्यांच्या पंपांवर विक्रीसाठी ठेवलं जाईल, जेणेकरून लोकांना ते सहज मिळेल. पूर्वी उज्ज्वला योजनेमुळे केरोसिन बंद करण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता, कारण उज्ज्वला गॅस योजना लोकांनी घेतली होती. मात्र आता बदललेल्या परिस्थितीनुसार केरोसिनची गरज का आहे हे सरकार न्यायालयाला पुन्हा स्पष्ट करणार आहे. त्यानंतर घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, त्यामुळे सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारनं गॅसचे उत्पादन 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढवलेलं आहे आणि या वाढीव उत्पादनातून खरं तर सर्वात पहिलं प्राधान्य केवळ घरगुती गॅस पुरवठ्यालाच दिलं जाईल. घरगुती गॅस पूर्ण झाल्यानंतर उरलेला गॅस हा रुग्णालय, शैक्षणिक संस्था आणि अनाथालय यांना पुरवला जाईल. सार्वजनिक सेवा देणाऱ्या या संस्थांना गॅस वितरणात विशेष महत्त्व दिलं जाणार आहे. आरोग्य क्षेत्राची गरज ओळखून औषध निर्मिती करणाऱ्या उद्योगांना 50% प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामुळे जीवनावश्यक औषधांच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. कंपन्यांच्या पंपांवर देखील केरोसिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता दुसरा मार्ग नाही, पण आपल्याकडे केरोसिनचा साठा आहे भरपूर. आणि काही वर्षापूर्वी नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही. पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल. IOCL, BPCL, HPCL यांचे जे पंप आहेत, कंपन्यांचे पंप, तिथे सुद्धा आपण हे केरोसिन उपलब्ध करणार आहोत की जेणेकरून ज्या इतर ठिकाणी जे भेसळ वगैरे होतात ते होणार नाही. सगळे कंपनीचे, सरकारी कंपन्यांचे जे पंप आहेत तिथे आपण ते उपलब्ध करून देऊ. आणि जे किंवा पेट्रोल पंपच्या माध्यमातून तुम्ही आता केरोसिन सर्वसामान्य लोकांना वाटणार आहेत, पण ते सर्वसामान्य लोकांकडे स्टोव्ह तर असले पाहिजे. कारण उजाला ज्यांच्याकडे आहेत म्हणून केरोसिन देऊ नये असं माननीय उच्च न्यायालयाच्या एका निर्देशावरती ही बंदी आणली होती. मग आता परत स्टोव्ह तुम्ही आपण देणार आहात का? एक तर तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिकल इंडक्शन स्टॉक पूर्ण संपत आलेलं आहे. म्हणजे सरकार म्हणून जे या डिझास्टरसाठी जे उतरलं पाहिजे होतं ते कुठेही दिसत नाहीये. 9 मार्चला जामखेडमध्ये गोळीबार झालेला पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू. आरोपीला गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात, तर गुंड निलेश घायवळ कनेक्शनचाही तपास होणार असल्याची सूत्रांची माहिती.
पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात तिघांकडून एका तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या. जुन्या वादातून करण काशीदचा खून. पोलिसांची माहिती. आरोपींना पकडण्यासाठी पथक रवाना. पाकिस्तानचा काबूल शहरावर हल्ला. ड्रग रिहॅब हॉस्पिटलवर हल्ला. हल्ल्यात अनेक जण ठार झाल्याची भीती. आणि रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानींचा ह्युमॅनिटेरियन अवॉर्डनं सन्मान. हा अवॉर्ड रिलायन्स परिवाराला अर्पण. नीता अंबानींची प्रतिक्रिया.